नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. फिजिक्सच्या पेपरचा एक कंप्लीट सेक्शन आज आपण लीक करणार आहोत बाळांनो. ठीक आहे, 100% सांगतो HSC बोर्ड 2026च्या पेपरमध्ये हेच प्रश्न तुमचे येणार आहेत. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर सोनाली तुपे होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कुठूनही काही प्रश्न लीक झाला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपवरती येतो, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, आता बघा मागे मी एक व्हिडिओ टाकला होता 4 ते 5 दिवसाआधी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण फिजिक्सच्या सेक्शन ए बद्दल बोललो होतो. मी सेक्शन ए मध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर पण तुम्हाला सांगितले होते कोणते येणार आहेत आणि एमसीक्यू पण सांगितले होते कोणते येणार आहेत. ठीक आहे, आज परत मी तुमचे रिवाइज करून दिली या दोघं गोष्टी. ठीक आहे, पण आज आपला मेजर फोकस असणार आहे सेक्शन बी वरती, जो आपला 16 मार्कला येणार आहे बाळांनो. आज आपल्याला हे 16 मार्क फिक्स करायचे. ठीक आहे, सेक्शन ए चे जे आता 10 मार्क आणि 8 मार्काला येतात व्हेरी शॉर्ट, बरोबर. हे 18 मार्क आपण ऑलरेडी फिक्स केलेले आहेत आपले. आज आपण हे 16 मार्क फिक्स करायचे. काही हरकत नाही, ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल, मी आज परत रिवाइज करून दिली या व्हिडिओमध्ये, काही घाबरायची गरज नाही. मेन फोकस आपला सेक्शन बी असणार आहे बाळांनो. ठीक आहे, बघूया आता सेक्शन बी मध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, ठीक आहे, थोडासा पेपर पॅटर्न पण समजून घेत जा. वेळोवेळी तुम्हाला ना रिवाइज करा पेपर पॅटर्न कसा असतो. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये तुमचे एमसीक्यूज असतात, सेक्शन बी मध्ये तुमचे व्हेरी शॉर्ट, सेक्शन ए च्या बी पार्ट मध्ये तुमचे व्हेरी शॉर्ट असतात. ठीक आहे, आणि सेक्शन बी मध्ये तो बाळांनो तुमचे शॉर्ट आन्सर तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे, शॉर्ट आन्सर पण लॉंग आन्सर नसतात, शॉर्ट आन्सर असतात बेसिकली. ठीक आहे, पुढे बघूया आपण काय काय आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात, विद्यार्थी 90 ते 95 टक्केवारी स्कोर का करतात, तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक चेक करू शकतात. असं आहे का बोर्ड मला पेपर सांगून देतं, अशी कोणतीही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा स्टेट हेनरीज लॉ हा प्रश्न बाळांनो कमीत कमी 9 ते 10 वेळा विचारला गेलेला आहे. 11 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस करून ती कम्प्लीट टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवला आहे बाळांनो. तिथूनच सिमिलर प्रश्न तुमच्या बोर्डात येतील, तिथूनच सिमिलर प्रश्न तुमच्या फेब्रुवारीच्या पेपरमध्ये येतील बाळांनो. ठीक आहे, तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, बघूया बाळांनो. आता बघा बाळांनो, जो सेक्शन बी असतो तुमचा, सेक्शन बी मध्ये एक गोष्ट समजून घ्या. तुम्हाला 12 क्वेश्चन टोटल असतात बाळांनो. 12 पैकी तुम्हाला फक्त 8 अटेम्प्ट करायचे असतात. 12 पैकी फक्त 8 सॉल्व्ह करा. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. असे तुमचे 16 मार्क होतात बाळांनो. आता बघूया कसे तुमचे कोणत्या टॉपिक्स मधून प्रश्न येणार आहेत. जर मी सेक्शन बी बोलतोय, ठीक आहे, सेक्शन ए ची पूर्ण रिव्हिजन मी तुमची करून देणार आहे. फक्त मला सेक्शन बी पहिले कंप्लीट करून घेऊ द्या. ठीक आहे, सेक्शन बी मध्ये बाळांनो एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे फ्लुइड वरती. कोणता असणार आहे, फ्लुइड्स वरती. ठीक आहे, फ्लुइड्स वरती क्वेश्चन काय असतो बाळांनो जनरली, हा प्रश्न असेल तुमचा प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. प्रत्येक विद्यार्थी लिहून घेईल. हा व्हिडिओ कधी डिलीट होऊन जाऊ शकतो, प्रत्येक विद्यार्थी लिहून घेईल. ठीक आहे, त्यानंतर फ्लुइड झाला, त्यानंतर प्रश्न कुठून येईल बाळांनो, त्यानंतर तुमचा एक प्रश्न केटीजीचा प्रश्न पक्का आहे सेक्शन बी मध्ये. सेक्शन बी मध्ये सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या गोष्टी, खूप इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. कोणत्याही क्षणी हा व्हिडिओ डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, केटीजी मधून तुमचा डिग्री ऑफ फ्रीडम वरती एक क्वेश्चन पक्का आहे बाळांनो, डिग्री ऑफ फ्रीडम वरती. ठीक आहे, याच्यावरती एक प्रश्न फिक्स येईल. ठीक आहे, तुम्हाला एक तर एक्सप्लेन करायचं असेल व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे, तोच असेल क्वेश्चन एक्सप्लेन करायचा किंवा शॉर्ट नोट. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा थर्मोडायनामिक्स वरून एक पक्का प्रश्न येईल बाळांनो. एक इथं सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड असतं न्यूमेरिकल. ठीक आहे, तुम्ही म्हणणार थर्मो प्रोसेसेस नाही येणार का, थर्मो लॉज नाही येणार का. थर्मो लॉज तुमचे सेक्शन सी मध्ये येऊ शकतात, थर्मो प्रोसेसेस तुमचे सेक्शन ए मध्येच विचारून घेतील. ठीक आहे, ते प्रश्न हाय डिमांडेड प्रश्न आहे. ठीक आहे, प्रोसेस अँड लॉ. ठीक आहे, पण थर्मोडायनामिक्सला एक न्यूमेरिकल सुद्धा तुमचं फिक्स असतं, ते म्हणजे वर्क डनचं. कोणतं, वर्क डनचं. तुम्हाला प्रेशर विचारला जाईल, तुम्हाला व्हॉल्यूम विचारला जाईल, अशा पद्धतीने वर्क डनचा तुमचा एक प्रश्न पक्का असेल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एक प्रश्न इथं असेल बाळांनो सुपरपोजिशन ऑफ वेव्हज वरती. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज वरती कोणता प्रश्न असू शकतो बाळांनो, इथं असेल तुमचा स्टेशनरी वेव्हज वरती एक प्रश्न पक्का असेल. कोणता असेल, स्टेशनरी वेव्हज वरती. ठीक आहे, मार्क करून ठेवा बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न तुमचा सेक्शन बी मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकचा पक्का येणार आहे बाळांनो. इलेक्ट्रोस्टॅटिकचा प्रश्न काय असेल बाळांनो, व्हॅन डी ग्राफ जनरेटर. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इतके फेमस प्रश्न आहे, तुम्ही व्हॅन डी ग्राफ का सांगताय. जे फेमस प्रश्न आहेत ना ते सेक्शन ए सी डी मध्ये कव्हर होतील बाळांनो. बी सेक्शन बी असतो ज्याच्यात त्यांना 2 मार्काचे प्रश्न टाकावे लागतात आणि हे सगळ्यात जास्त येणारे 2 मार्काचे प्रश्न आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर तुमचा प्रश्न बाळांनो ड्युएल नेचरवरती एक प्रश्न पक्का आहे. ठीक आहे, ड्युएल नेचरवरती प्रश्न काय असेल तुमचा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल. बस दॅट्स इट, हा प्रश्न पक्का आहे तुमचा.
ठीक आहे. त्यानंतर तुमचा एक लास्ट प्रश्न बाळांनो सेक्शन बीचा सेमी कंडक्टरवरती एक प्रश्न येईल तुमचा, तो येईल तुमचा फुल वेव्ह रेक्टिफायरवरती. फुल वेव्ह रेक्टिफायरवरती एक प्रश्न तुमचा पक्का येणार आहे. गोष्ट समजते? ठीक आहे. आता हे झालं सेक्शन बी कंप्लीट. ठीक आहे. आजच्या व्हिडिओचा मोटो कंप्लीट झाला सेक्शन बी तुमचा एक्सप्लेन करायला. किती टॉपिक सांगितले बाळांनो? 4 आणि हे किती 5 6 7 टॉपिक सांगितले. 7 टॉपिक वरती पक्का तुमचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्ट प्रश्न कसे असतील ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये दिसतील बाळांनो. आता आपण फास्ट आहे ना सेक्शन ए रिवाइज करून घेऊ, जो त्या दिवशी मी सांगितला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी नसेल बघितला. सेक्शन ए मध्ये पहिला पार्ट असतो बाळांनो तुमचा एमसीक्यू. किती एमसीक्यू असतात? 10 एमसीक्यू असतात. ठीक आहे. आता 10 एमसीक्यूज कोणत्या चॅप्टरवरती येणार आहेत ते सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ बाळांनो. ठीक आहे. पहिली गोष्ट तुमचा रोटेशनवरती एक एमसीक्यू पक्का येणार आहे. ठीक आहे. काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शियावरती. कोणत्याही याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारू शकतात. तुमचा सिलेंडरचा विचारू शकतात, तुमचा स्पेअरचा विचारू शकतात, एनी. ठीक आहे. त्यानंतर तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट तुमचा प्रश्न असेल बाळांनो थर्मोडायनामिक्सवरती. थर्मोडायनामिक्सवरती थर्मोप्रोसेसेस कोणत्या असतात बाळांनो? आयझोबारिक, आयझोकोरिक हे तुमच्या थर्मोप्रोसेस येतात. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असेल बाळांनो याच्यावरती EMI मधून एक प्रश्न तुमचा पक्का असेल इंडक्टन्सवरती. ठीक आहे. इंडक्टन्सचं तुम्हाला युनिट वगैरे सगळ्या गोष्टी बघून जा. त्यानंतर तुमचा एक प्रश्न असेल बाळांनो स्ट्रक्चर ऑफ ॲटमवरती. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटमवरती कोणता प्रश्न असू शकतो बाळांनो? तुमचा आयोनायझेशन एनर्जीचा. ठीक आहे. एक्झॅक्ट प्रश्न तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतीलच. ठीक आहे. आणि त्यानंतर एक प्रश्न असेल बाळांनो तुमचा सेमी कंडक्टरवरती बुलियन एक्सप्रेशनचा. ठीक आहे. हे झालं तुमचं सेक्शन ए चा पार्ट 1 एमसीक्यू. ठीक आहे. त्यानंतर आता आपण सेक्शन ए चा बाळांनो पार्ट बी जो असतो बाळांनो तो कोणता असतो तुमचा? VSA. म्हणजे काय रे बाळांनो? व्हेरी शॉर्ट आन्सर. ठीक आहे. तिथं प्रश्न कुठून येणार आहेत? पहिला प्रश्न तुमचा थर्मोलॉज. कोणता असेल? थर्मोलॉज. कुठून येणार आहे बाळांनो? थर्मोडायनामिक्स वरून. कोणकोणते लॉज असतात रे बाळांनो? 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहे ना. त्यानंतर तुमचा दुसरा प्रश्न असेल बाळांनो, इथं अजून एक प्रश्न एक्सपेक्टेड आहे बाळांनो थर्मोडायनामिक्स मध्ये सिस्टीम अँड सराउंडिंग वरती तुम्हाला नोट लिहायची असेल. इम्पॉर्टंट प्रश्न. ठीक आहे. आता हा पण येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो, दोघं प्रिपेअर करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो ऑसिलेशन मधून. ऑसिलेशन मध्ये तुम्हाला काही विचारलं जाईल. तुम्हाला एक तर अँप्लिट्यूडची डेफिनेशन विचारली जाईल किंवा फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन विचारली जाईल, टाइम पिरियडची डेफिनेशन विचारली जाईल. कोणती एक डेफिनेशन फिक्स विचारली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा एक प्रश्न तुम्ही नोट करून घ्या बाळांनो, जो सगळ्यात येण्याची चान्सेस आहेत, तो म्हणजे तुमचा करंटमधून क्रिचॉफ्स लॉ. ठीक आहे. क्रिचॉफ्स लॉ तुम्हाला करंटचाही माहित पाहिजे, तुम्हाला व्होल्टेजचाही माहित पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ठीक आहे एक क्वेश्चन परत लिहून घ्या सॉलिनॉइडवरती. मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंटचा क्वेश्चन आहे. सॉलिनॉइडवरती हा प्रश्न तुमचा फिक्स येणार आहे. हे तुमचे चाले बाळांनो सेक्शन ए कंप्लीट केला आपण, सेक्शन बी कंप्लीट केला. आता जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बाळांनो तो सेक्शन C+D चा कंबाईन व्हिडिओ असणार आहे. जर तुम्हाला जेन्युअनली हवा असेल ना कॉमेंट करा, आम्हाला लवकर सेक्शन C+D चा व्हिडिओ पाहिजे असं कॉमेंट करा. ठीक आहे. किंवा सेक्शन C+D प्लीज कॉमेंट करा. जे विद्यार्थी सगळ्यात जास्त कॉमेंट करतील तेवढा जास्त लवकर व्हिडिओ येईल. आणि मला माहिती आहे आतापर्यंत हा व्हिडिओ इथंपर्यंत बघणारे विद्यार्थी खूप कमी असतील, पण मला तशाच विद्यार्थ्यांची गरज आहे ज्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचले पाहिजे. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो बाळांनो, तुम्ही जर HSC बोर्डाचं बुकच्या एक्झरसाइज ठीक आहे प्लस टॉप 200 क्वेश्चन्स या दोन गोष्टी पण केल्या ना, तुमचे 95% कुठे गेले नाही बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो, बोर्डामध्ये 90% आणणं तर खूपच सोपं आहे बाळांनो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा फिजिक्सचा पेपर आहे फॉर एक्झाम्पल. फिजिक्सचा पेपर किती मार्काचा असतो? 70 मार्काचा प्लस 30 मार्काचा तुमचे इंटरनल. हा 70 मार्काचा पेपर नसतो बाळांनो, हा 98 मार्काचा पेपर असतो. 98 पैकी 70चा सोडवायचा असतो. 98 पैकी तुम्ही 60 मार्काचा बी सोडवला ना, म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा 98 ला 100 कन्सिडर करू, 100 बाकी 60% पेपर सोडवायचा आहे, फक्त 60% बी सोडवला ना, 30 तुमचे इंटरनलचे भेटतील. झाले का तुमचे 90 आणणं खूप सोपं आहे बाळांनो. फक्त तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू सोपा ठेवा, अवघडात नका पडू. जे येणार आहे ना ते करा, जे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत ते करा. बघा एक गोष्ट सांगतो, 100% कोणी सांगू शकत नाही की हा क्वेश्चन येईलच, पण अनालिसिस असते की हा प्रश्न इतक्या वेळा आलेला आहे तर या वेळा येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही दर दिवसाचं जर प्लॅनिंग करताय ना, फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीचं थर्मोडायनामिक्स करताय, एक काम करा, HSC बोर्डाचं टेक्स्टबुक एक्सरसाइज करा, त्यानंतर टॉप 200 क्वेश्चन करा, त्यानंतर PYQ करा. डन. तुमचं एक चॅप्टर डन झालं. याच्यानंतर काही करायची गरज नाही. ना टार्गेट, ना नवनीत, ना आर्यन, ना हे काही करायची गरज नाही. ठीक आहे. सिमिलर टाईप क्वेश्चन येतील तुमच्या टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधून. नक्कीच एनरोल करा बाळांनो, खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रत्येक टीचरांनी खूप मेहनत घेतलेली आहे. ठीक आहे. कॉमेंट करा नेक्स्ट तुम्हाला सेक्शन C+D हवा असेल का. ठीक आहे. सेक्शन C+D असं एक कॉमेंट आलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.